विश्वासघात केला आमच्या त्याने. कोणी विश्वासघात काय झालं? सगळं डिटेल देईल, काय पैसे घेतले, काय गुन्हेगारी. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा एकतर्फी विजय. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव. गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत गाठला विजयाचा कोटा, मिळविली 389 मते. पराभव स्पष्ट दिसताच नरेंद्र दराडे मतगणना केंद्रातून बाहेर पडले. मतमोजणी केंद्रावर किशोर दराडे यांच्या उपस्थितीवरून हाय व्होल्टेज ड्रामा, दोन्ही गट भिडले. महायुतीच्या गोटात प्रचंड क्रॉस वोटिंग, अंतर्गत नाराजीचा बंडखोरांना फायदा. नाशिकमधून या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. नाशिक स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा धक्का बसलाय. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झाला असून भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविलेले गोकुळ गीते यांनी एकतर्फी विजय मिळवलाय. गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गीते यांना तब्बल 389 मते मिळाली आहेत. आपला पराभव निश्चित झाल्याचे पाहताच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे मतमोजणी केंद्र सोडून निघून गेले. दरम्यान मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर प्रचंड राडा पाहायला मिळाला. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे हे मतमोजणी हॉलमध्ये उपस्थित राहिल्याने नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांनी तीव्र आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार लोकप्रतिनिधींना मतमोजणी हॉलमध्ये बसता येत नाही, असा मुद्दा गीते यांनी उपस्थित केला. यावरून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी, वाद आणि धक्काधक्की झाली. अखेर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही अधिकृत उमेदवाराचा झालेला हा पराभव म्हणजे महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निवडणुकीपूर्वी ज्या क्रॉस व्होटिंगची भीती महायुतीला होती, तीच भीती आता खरी ठरली आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातून गोकुळ गीते यांना मोठी आघाडी मिळाली. महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक नेत्यांमधील असंतोषामुळेच ही मोठी सेंधमारी झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आगामी मुख्य निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमधील हा राजकीय उलटफेर महायुतीची चिंता वाढवणारा ठरणार आहे. मुळात जी युती म्हणून आम्ही लढलो, तो युतीमध्ये आमचा सगळ्यांनी घात केला. आम्ही भरोश्यात राहिलो. आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी सगळ्यांवर विश्वास ठेवला, पण हे लोक कोणी विश्वासाला पात्र राहिलेले नाही. नेमका कोणी विश्वासघात केलेला आपल्या? हे मतदानाची संख्या जर बघितली 200 BJPचे, शिंदे गटाचे 170 आहे, राष्ट्रवादीचे 107 आहे. युतीच्याच लोकांनी घात केला. खरं तर आपण जर बघितलं तर 3 मंत्री देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते. गोकुळ गीते यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी देखील आपण गेलेला होता. सगळा ड्रामा होता. समजूत काढण्याची काही गरज नव्हती. हे फक्त आम्हाला रन होऊन देऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर. खरं तर सहलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी. नाही, हे तर सगळं आमच्या सहलीमध्ये ते सुद्धा होते ना. त्यांनी तर घात केला. आमच्या सहलीमध्ये ते सुद्धा होतेच. किती मतांचा फरक तुम्हाला? आकडा काय घेतला नाही. आकडा घेतला. खरं तर आपण या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहेत का? एकनाथ शिंदेशी बोलणार? 100% एकनाथ शिंदेशी. आता आपला महायुतीमध्ये कोणत्या पक्षावरती रोष आहे? आपण म्हणतात की महायुतीनंच घात केलाय. 200 मतं जर BJPचे असेल तर उमेदवाराला किती मतं पडतात याच्यावरून शिंदे गटाची 170 मतं आहे, राष्ट्रवादीची 105 मतं आहे. तुमच्या वाहनात स्वतः भाजपचे शहर अध्यक्ष बसलेले आहेत. काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे. हा संघर्षातून आमचा विजय झालाय. खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज. आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे प्रकार वाया जाणार नाही. गोकुळ भाऊंनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास चांगला ठरवेल. आज ते सत्य झालेलं आहे. आज आमदार घरासमोर पाठी लागणार आहे. गणेश गीते खरं तर दावे भाऊजाईचं सगळं नाही, आनंदच आहे सगळा. म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे. आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय. गणेश भाऊंचा देखील असेल. खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला. आम्हाला सर्वांना आनंद आहे. भाजप